नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये। आजचा व्हिडिओ एकदम खास आहे, सोबतच एकदम साधा सोपा आहे, पण खूप गरजेचा आहे। कारण धना पावडर ही आपल्याला दररोजच्या मसाल्याच्या वापरात लागणारा पदार्थ आहे, जो की आपण बाहेरून विकत खूप महाग आणतो। पण धना पावडर घरी बनवणं अतिशय सोपं आहे। तुम्ही वर्षभरासाठी साठवून सुद्धा ठेवू शकता। बघू शकता अशा पद्धतीने मी धने घेतलेले आहेत। धने छान निवडून घ्यायचे। तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर धन्याला छान असं 2-3 तासासाठी ऊन देऊन घ्यायचं, म्हणजे त्यातलं काही मॉइश्चर जर असेल तर ते निघून जातं आणि आपली धने पावडर छान टिकते। जर ऊन पण येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने भाजून घेऊ शकता। तर बघू शकता लोखंडी कढई सुरुवातीला छान गरम करून घेतली, त्यानंतर गॅस एकदम लो केला। ही संपूर्ण आपल्याला लो गॅसवरती 3 ते 4 मिनिटं भाजायचे आहेत। हे संपूर्ण पाव किलो धने आहेत। तुमचे प्रमाण जर जास्त असेल तर भाजण्याचा वेळ पण त्यानुसार कमी जास्त होऊ शकतो। धने आपल्याला खरपूस भाजायचे आहेत, रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही, फक्त धन्याचा वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। धन्याचा एकदम छान असा वास सुटायला लागला की लगेच काढून संपूर्णतः थंड करून घ्यायचे आहे। पूर्णतः धने थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला वाटायला घ्यायचे आहे। बघू शकता थोडे थोडे धने मी मिक्सरच्या भांड्यात टाकून कमी जास्त अशा पद्धतीने मिक्सर करून हे फिरवून घेतलेलं आहे। एकदम एका वेळेसच मिक्सर चालू ठेवून हे फिरवू नका, तर चालू बंद करत अशा पद्धतीने तुम्हाला किती जाडसर किंवा किती बारीकसर पावडर पाहिजे तशी ही धना पावडर तुम्ही बनवून घेऊ शकता। खूप सोपी रेसिपी आहे। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जिरे जर हवे असतील तर एकाच पाव वाटी असे जिरे सुद्धा तुम्ही ह्या धन्याबरोबर भाजू शकता, म्हणजे तुमची धना जिरा पावडर सुद्धा बनून तयार होईल। तर बघू शकता एकदम मार्केट सारखीच दिसते की नाही। एकदम साध्या सोप्या पद्धतीने वर्षभरासाठी टिकणारी धना पावडर आपण बनवू शकतो, तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा।